अच्युतगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस आपण आता बघणार आहोत। कोणत्याही एक्झामची तयारी करण्याआधी तुम्हाला त्या एक्झामचा सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला कोणता सब्जेक्ट किती मार्कासाठी आणि त्यामध्ये काय काय विचारलं हे जर माहिती असेल तर अभ्यास करण्यासाठी सोपं जातं। तर बघा, हा सिलेबस तुमचा 2020 पासून चेंज झालेला आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 पासून। सूचना बघा, सूचना बघूया आपण। स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन फ्रॉम 2020 सूचना बघा, सन 2000च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून सामान्य अध्ययन तुमचे 4 पेपर राहत आहे। इथे बघा 4 पेपर राहत आहे। चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 इंग्रजी मराठी विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। हे सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्हाला। हे जे 4 सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुमचे चेंजेस करण्यात आले, पण पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 म्हणजे मराठी व इंग्रजी या विषयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। तसेच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाहीये आणि परीक्षा योजनेत सुद्धा बदल करण्यात आलेला नाहीये। तर चला बघूया किती मार्काचा पेपर असतो तुमचा। परीक्षेचे टप्पे असतात। लेखी परीक्षा गुण किती असतात? 800 आणि मुलाखतसाठी असतात तुमचे 100 गुण। म्हणजे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला किती असतात? 800 गुण आणि मुलाखतसाठी राहत्या 100 गुण। प्रश्नपत्रिकांची संख्या किती असते? 6 अनिवार्य आहे तुम्हाला। 6 प्रश्नपत्रिका काय तुम्हाला अनिवार्य आहे। त्यामध्ये बघा, अनिवार्य संकेतांक 0.45। पेपर 1 बघा, पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी हे 50 मार्कासाठी असणार आहे आणि इंग्रजी हे 50 मार्कासाठी असणार आहे। आणि किती तासाचा पेपर असणार आहे तुमचा? 3 तासाचा पेपर असणार आहे। त्यामध्ये बघा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे? पारंपरिक वर्णनात्मक म्हणजे थेरी पेपर असणार आहे तुमचा। आणि त्यामध्ये बघा, दर्जा कोणता असणार आहे? उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा, उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा दोन्हीसाठी, मराठी आणि इंग्रजीसाठी 3 तासाचा तुमचा पेपर असणार आहे। त्यानंतर बघा, मधील दोन्ही परीक्षांसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील, मात्र दोन्ही भागांसाठी 2 स्वतंत्र उत्तर तालिका राहणार आहे पेपर 1 साठी। पेपर 2 बघा, पेपर 2 मध्ये तुम्हाला मराठी हे 50 मार्कासाठी असेल आणि इंग्रजी हे 50 मार्कासाठी असेल आणि पेपर असेल तुमचा 1 तासाचा। बहुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे इथे तुम्हाला ह्या पेपरमध्ये। पेपर 2 मध्ये काय असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे आणि त्याचा दर्जा असणार आहे तुमचा पदवी आणि दोन्हीसाठी पदवी। बघा, पेपर 2 मधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका व उत्तर पत्रिका राहील। त्यानंतर बघा, हे 4 पेपर बघा। आता आपण हे 2 पेपर बघितले। 6 पेपर तुम्हाला काय अनिवार्य आहे। त्यानंतर तिसरा पेपर बघा, तिसरा पेपर आहे अनिवार्य संकेतांक 0.31 सामान्य अध्ययनचा पेपर आहे। तिसरा कोणता आहे? सामान्य अध्ययन पेपर 1। पेपर 1 यामध्ये 150 प्रश्न असणार आहे 150 मार्कांसाठी आणि इथे असणारे बहुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे। 2 तास तुम्हाला वेळ दिलेला आहे। तुम्ही मराठी किंवा इंग्रजी ही भाषा तुम्ही निवडू शकता आणि दोन्हीमध्ये तुमचं पेपर असणार आहे, पण तुम्ही जेव्हा एक्झामला भाषा निवडली आहे ती मराठी किंवा इंग्रजी आणि दर्जा असणार आहे पदवी। दर्जा कोणता असणार आहे? पदवी। त्यानंतर बघा, चौथा पेपर असणार आहे तुमचं सामान्य अध्ययन पेपर 2। तर याचा आपण डिटेलमध्ये सिलेबस बघणार आहोत। सर्वात पहिले तुम्ही बघून घ्या की कोणता पेपर आहे, किती मार्कांसाठी। हा 150 प्रश्न तुमचे 150 मार्कांसाठी असणार आहे। दर्जा आहे पदवी। इथे पण ऑब्जेक्टिव्ह असणार आहे 2 तासासाठी असणार आहे मराठी किंवा इंग्रजी। त्यानंतर 5वा असणार आहे सामान्य अध्ययन पेपर 3। 150 मार्कांसाठी 150 क्वेश्चन असणार आहे। दर्जा असणार आहे पदवी आणि इथे पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे 2 तासासाठी। त्यानंतर 6वा पेपर आहे अनिवार्य संकेतांक 0.34 पेपर 4 सामान्य अध्ययन 150 मार्क 150 गुण। दर्जा असणार आहे पदवी। मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा तुम्ही निवडू शकता, दोन्हीतून एक आणि 2 म्हणजे दोन्ही भाषांचा तुमचा पेपर असणार आहे। 2 तास असणार आहे तो पेपर पण आणि तिथे पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे।
बघा 3 चुकीच्या उत्तराकरिता एक प्रश्नाचे गुण वजा करण्यात येईल. 3 जर प्रश्न तुमचे चुकीचे असेल तर एक प्रश्न वजा करण्यात येईल. हा पण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बघा आता पेपर 1चा सिलेबस आपण बघणार आहोत. पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी पारंपरिक वर्णात्मक भाग 1 मराठी. किती गुणांसाठी होता आपला भाग 1? 50 गुणांसाठी मराठी होता. त्यामध्ये काय काय येणार आहे? निबंध लेखन 2 पैकी 1 विषयावर सुमारे 400 शब्द तुम्हाला निबंध लिहायचा आहे. भाषांतर इंग्रजी उतार्याचे मराठी भाषांतर सुमारे अर्धे पान 2 परिच्छेद तुम्हाला करायचे भाषांतर. म्हणजे कसं करायचं? इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. हे तुमचं मराठीमध्ये येणार आहे. आणि सारांश त्यानंतर काय येणार आहे? सारांश लेखन. त्यानंतर भाग 2मध्ये बघा 50 गुणांसाठी होतं इंग्लिश. त्यामध्ये काय? त्यामध्ये पण तुम्हाला एसे रायटिंग आहे अबाउट 400 वर्ड्समध्ये. आणि ट्रान्सलेशन कसं असणार आहे तुमचं? आता इथे इंग्लिशसाठी मराठी पॅरेग्राफ दिलेला असेल त्याचं ट्रान्सलेट तुम्हाला करायचं, ट्रान्सलेशन करायचं इंग्लिशमध्ये. म्हणजे मराठी पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन कशात करायचं? इंग्लिशमध्ये. अप्रॉक्सिमेटली किती? 1/2 पेज पॅरेग्राफ. प्रिसियस रायटिंग. त्यानंतर पेपर क्रमांक 2 होता बघा मराठी व इंग्रजी. मराठी व इंग्रजी हा कशा तुमचा ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. कसा आहे? ऑब्जेक्टिव्ह. पहिला पेपर कसा होता तुमचा? थेरी पेपर होता. हा कसा आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामध्ये बघा मराठीसाठी 50 गुण दिलेले आहे. त्यामध्ये व्याकरण, मराठी ग्रामरमध्ये काय येणार आहे? व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरोधार्थी शब्द, शुद्ध लेखन, विरामचिन्हे इत्यादी. आकलन, उतार्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या प्रकारे तुमचं मराठीचं सिलेबस असेल. ग्रामर, आयडोमस, फ्रेसेस, सेनोमस, अँटेमस, करेक्ट फॉर्मेशन ऑफ वर्ड अँड सेंटेन्स, पंक्च्युएशन एक्सेट्रा. आणि त्यानंतर कॉम्प्रेशन. त्यानंतर बघा अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन 1. तर सामान्य अध्ययन 1 मध्ये काय असणार आहे तुमचं? इतिहास व भूगोल. तर इतिहास आणि भूगोल यावर काय काय टॉपिक तुम्हाला डायरेक्टली दिलेले बघा. इतिहास आणि भूगोल यावर कोणत्या टॉपिकवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे? इतिहासमधील ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना. यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन. काय काय येणार आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन, प्रमुख भारतीय सत्ताच्या विरुद्ध युद्धे, तैनाती फौज धोरण, खालसा करण्याचे धोरण, 1857 पर्यंतचे ब्रिटिश सत्तेची रचना. हे तुमचं कशामध्ये येणार आहे? इतिहासमध्ये ब्रिटिश सत्तेचा भारताच्या स्थापनामध्ये. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास. तर आधुनिक भारताचा इतिहासमध्ये काय काय विचारलं जाणार? तुमचं आधुनिक शिक्षणाची ओळख, वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तारा, उद्योगधंदे, जमीन सुधारणा आणि सामाजिक धार्मिक सुधारणा आणि त्यांच्या समाजावरील परिणाम. त्यानंतर प्रबोधन काळमध्ये सामाजिक सांस्कृतिक बदल, ख्रिश्चन मिशनरी बरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाची भूमिका, अधिकृत सामाजिक सुधारणाचे उपाय 1828 ते 1857 पर्यंतचे. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणांची चळवळ, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी, शीख तसेच मुस्लिम धर्मीयातील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी. वसाहती शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. त्यानंतर काय विचारणार आहे? वसाहती शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. यामध्ये व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांच्या संपत्ती वहन सिद्धांत, भारतीय हस्तोद्योगांचा ह्यास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यकरण, आधुनिक उद्योगांचा उदय, भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी फंड व गोखले यांचे योगदान.
बघा सिलेबस खूप मोठा आहे. तुम्हाला फक्त मेन पॉईंट हायलाईट करून सांगते. तुम्हाला काय करायचं हा सिलेबस मी तुम्हाला PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यावरून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं. तिथे तुम्हाला मी ही PDF देणार आहे. ह्या PDFचं तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रिंट काढून घ्यायची किंवा तुम्ही एक सिलेबस लिहून घ्या. तुम्हाला हे सर्व माहिती असेल. जेव्हा पण तुम्ही अभ्यास करायला बसाल तेव्हा तुमच्या जवळ हा सिलेबस पाहिजे आणि जे आपण वाचतोय ते आपल्या सिलेबसमध्ये आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा म्हणजे आपण नुसतं वाचत जाण्यापेक्षा आपल्याला जर पॉईंट माहिती असेल तर ते आपण कमी वेळेत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स पाडू शकतो. त्यामुळे बघा मी तुम्हाला फक्त सांगते मेन पॉईंट आपण बघूया. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, त्यानंतर त्यामधील तुम्हाला जे विचारलेलं आहे हे तुम्ही PDF मध्ये बघून घ्यायचे. ब्रिटिश शासनाविरोधी झालेल्या प्रसिद्ध उठाव, त्यानंतर गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यतेच्या समस्येबाबत दृष्टिकोन, त्यानंतर ब्रिटिश प्रशासन अधीन संघटनात्मक विकास, त्यानंतर सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी. बघा शेवटपर्यंत लेक्चर तुम्हाला बघायचं. शेवटला मी तुम्हाला क्लासेसबद्दल पूर्ण सांगणार आहे. आपण कशा प्रकारे क्लासेस घेणार आहोत आणि हे सर्व तुम्हाला मी लास्टला सांगणार आहे. त्यामुळे लास्टपर्यंत लेक्चर बघायचं आहे. सत्तेच्या हस्तांतरणाकडे, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, त्यानंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, त्यानंतर नेक्स्ट आहे भूगोल. भूगोल ह्या विषयामध्ये बघा भूरूपशास्त्र, त्यानंतर हवामानशास्त्र, मानवी भूगोल, मानवी वसाहत, आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, आर्थिक व्यवसाय, मासेमारी, मत्स्य व्यवसाय, खनिज व ऊर्जा साधने, वाहतूक, पर्यटन, ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय, लोकसंख्या भूगोल, पर्यावरण भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, भूगोल आणि आकाश, अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान, त्यानंतर रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे, त्यानंतर एरियल फोटोग्राफ, GIS आणि त्यांचे अनुप्रयोग, कृषी आणि कृषी परिसंस्था, मृदा, त्यानंतर जलव्यवस्थापन, आणि त्यानंतर तुमचा सामान्य अध्ययन पेपर 2. तर सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे, भारतीय संविधान व भारतीय राजकारण, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात व कायद्यात, भारताचे संविधान, त्यानंतर भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राजकीय व्यवस्था, शासनाचे संरचना, अधिकार व कार्य, त्यामध्ये सांघिक कार्यकारी मंडळ, सांघिक विधिमंडळ, न्यायमंडळ, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, महाराष्ट्राचे विशेष संदर्भ, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन, ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन, नागरी स्थानिक शासन व प्रशासन, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट, निवडणूक प्रक्रिया, प्रसार माध्यमे, शिक्षण पद्धती, त्यानंतर प्रशासनिक कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, काही सुसंबंध कायदे, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, सायबर विषयक कायदा, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, त्यानंतर पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007, त्यानंतर नागरिक हक्क संरक्षण अधिनियम 1955, समाज कल्याण व सामाजिक विधान, वित्तीय प्रशासन, कृषी प्रशासन, ग्रामीण अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, सार्वजनिक धोरण, त्यानंतर सामान्य अध्ययन 3. सामान्य अध्ययन 3 मध्ये बघा मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क, त्यामध्ये मानव संसाधन विकास, त्यामधील भारतातील मानव संसाधन विकास, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास,
मानवी हक्कमध्ये जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र UDHR 1948, बालविकास, महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वयोवृद्ध लोकांचे कल्याण, कामगार कल्याण, त्यानंतर विकलांग व्यक्तीचे कल्याण, लोकांचे पुनर्वसन, विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित लोक, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक घटना, ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, मूल्ये, नीतितत्वे आणि प्रमाणके. त्यानंतर सामान्य अध्ययन 4 मध्ये बघा, अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विकास. समग्रलक्षी अर्थशास्त्र वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, मुद्रा, पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. भारतीय अर्थव्यवस्थामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आढावा, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास. त्यानंतर सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषीमध्ये काय, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व. त्यानंतर ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पुरवठा. त्यानंतर अन्न व पोषण, आहार विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास, ऊर्जा विज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत, भारतातील ऊर्जा संकट, संगणक व माहिती तंत्रज्ञान, त्यामध्ये परिचय, शासकीय पुढाकार, सुरक्षा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, त्यामध्ये प्रस्तावना, शेतीमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान, वनस्पती ऊर्जा संवर्धन, प्रतिरक्षा विज्ञान, DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्यांकरिता उपयोगिता. त्यानंतर लसी, किण्वन, जैवनैतिकता, जैवसुरक्षा, एकाधिकार, भारताचे औष्णिक कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, मानवी आपत्ती, दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया, अपघात. या प्रकारे आपले सर्व सिलेबस हा कंप्लीट झाला आहे. बघा, आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी काय करणार आहोत. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपण प्रिव्हियस इयरचे आत्तापर्यंत झालेले सर्व क्वेश्चन पेपर बघणार आहोत. त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण काय करणार, जे 4 तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिलेले असते, 4 पर्याय दिलेले असते, त्या सर्व पर्यायाचे आपण डिटेलमध्ये डीप स्टडी करणार आहोत. आणि जो तुमचा क्वेश्चन असेल त्यामध्येही आपण पूर्ण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. त्यामुळे काय होणार आहे, तुमच्या सर्व कन्सेप्ट या क्लिअर होणार आहे आणि प्रिव्हियस इयरचे तुमची क्वेश्चन पण सॉल्व होणार आहे आणि त्यामध्ये नवीन कसे क्वेश्चन तयार होते हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व क्लासेस स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. थँक्यू.